म्हणजे राहुल गांधींची जीप छाटून आणणाऱ्याला तब्बल 11 लाखाचं बक्षीस जाहीर करणारे तुम्ही स्वतः होता। हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पानसरेंबद्दल तुमच्या मनामध्ये तीळ मात्र सुद्धा आदर आहे असं अजिबात दिसत नाही। मराठा म्हणून तुम्ही जर मिरवत असाल तर मराठ्यांसाठी तिथं मनोज जरांगे पाटील रक्ताचं पाणी करतायत अशा आमदारांना योग्य वेळेला योग्य ती लगाम घाला। जेव्हा सत्तेची मस्ती मस्तकात शिरते ना तेव्हा कशा पद्धतीचे वाचाळवीर आमदार बोलायला लागतात हे पुन्हा एकदा तुम्हाला प्रचिती आलीच असेल। म्हणजेच महाराष्ट्रात टायसन म्हणून ओळखले जाणाऱ्या सध्याचे बॉक्सिंग क्षेत्रात किंग मानल्या जाणाऱ्या आणि सर्वसामान्य माणसांना मारून स्वतःला अत्यंत ताकदवान पैलवान स्वतःला अंडरटेकर समजणाऱ्या संजय गायकवाड नावाच्या आमदारानं पुन्हा एकदा मोठा पराक्रम केलेला आहे। इतका मोठा पराक्रम केलेला आहे की त्यांच्यासाठी 32 तोफांच्या सलामी द्यावी की काय असं वाटतंय। पण त्या तोफा नेमक्या कुठं लावायच्या हा सुद्धा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे। खरं तर खूप जास्त राग येतोय कारण ज्या कोल्हापूरच्या मातीनं आजपर्यंत आम्हाला पुरोगामित्व शिकवलं, ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये गोविंद पानसरे सारखा माणूस होऊन गेला की ज्या माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्याच गोविंद पानसरेंच्या संदर्भात किंवा त्यांचं पुस्तक शिवाजी कोण होता हे प्रकाशित केलं म्हणून त्या पुस्तक प्रकाशकाला जर अत्यंत खालच्या भाषेमध्ये हे आमदार बोलणार असतील, पानसरेंच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जी वक्तव्य काढली ती ज्या थराची होती ती अत्यंत लागणारी होती, हे सगळं बाजूला जाऊ द्यात। पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी जी वक्तव्य केली ती सुद्धा अक्षरशः तळपायातल्या मस्तकात जाणारी होती। इतकंच काय, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा मागच्या वेळी ते जे काही बरळले होते आणि त्याच्यानंतर जाहीर माफी त्यांना मागावी लागली हा भाग वेगळा, परंतु हा माणूस सातत्यानं स्वतःला मराठा म्हणून घेतो मात्र आमच्यासारख्या अनेक मराठ्यांची मान ही खाली घालायला भाग पाडतो। अशा आमदाराचं करायचं काय हा प्रश्न निर्माण झालाय आणि त्याच्यावरतीच आज आपण बोलणार आहोत। नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊयात। मंडळी, या आमदारांच्या अशा या वक्तव्यानंतर प्रशांत अंबी जे या शिवाजी कोण होता पुस्तकाचं प्रकाशन आणि एकंदर सगळ्या गोष्टी बघत असतात, वितरणाच्या गोष्टी बघत असतात, त्यांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या संदर्भातली तक्रार दिलेली आहे आणि वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावरती दाखल करण्यासंदर्भातली मागणी केली आहे। पोलिसांनी सुद्धा ज्या ज्या केसेस टाकता येतील त्या सगळ्या संदर्भात कलमांचा विचार करून IPCच्या कुठल्या धारा लावता येतील याच्यावरती ते काम अभ्यास करून 1-2 दिवसात सांगू असं सांगितलेलं आहे। परंतु ज्या पद्धतीनं यांनी सांगितलं आणि एक ऑडिओ जो व्हायरल केलाय तो अक्षरशः ऑडिओ तुम्ही ऐकला असेल तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही। कारण एखाद्या आमदाराची नेमकी भाषा कशी असायला हवी, मी तर म्हणतोय ठीक आहे बाबा, एखादा ऑडिओ व्हायरल झालाय म्हटल्यानंतर तरी एखाद्याला माफी मागावी किंवा माझ्याकडून काहीतरी चूक झालीये, खरंच बाबा गोविंद पानसरे नावाची कोणतरी व्यक्ती खरंच चांगलं काहीतरी लिहून गेलीये असा कुठलाही त्या माणसाला म्हणतात ना पश्चाताप होताना दिसत नाही। आजही तो तेच बरळतोय की असं तुम्ही एकेरी नाव कसं काय घेताय, पुस्तक मी वाचलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांबद्दल चुकीचंच लिहिलेलं आहे, असं तसं सगळं बरळण्याचं काम हे करतायत। पण खरंच एवढं वाईट काय त्या पुस्तकात लिहिलंय? तुमच्यापैकी किती मंडळी आहेत की ज्यांनी ते पुस्तक वाचलेलं आहे? त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा की असं नेमकं काय त्याच्यामध्ये वाईट तुम्हाला दिसतंय। छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक गाण्यांच्या माध्यमातून पोवाड्यांच्या माध्यमातून आपण अजूनही तेवढं हक्काचं समजून काही गाण्यांमध्ये पोवाड्यांमध्ये तशी रचना केलेली आहे। बाल शिवाजींचं वर्णन करताना सुद्धा कितीतरी वेळेला एकेरी उल्लेख त्यांचा केला जातो। शंभू राजांना आम्ही आजही आमचा शंभू राजा असं म्हणू शकतो। म्हणजे सांगायचं काय आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल एकेरी उल्लेख केला म्हणून त्याच्याबद्दल सगळं वाईट लिहिलंय असं अजिबात होत नाही। ते पुस्तक तुम्ही ज्या वेळेला वाचायला घ्याल त्यावेळेला लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रेम भावना लोकांच्या मनात कशी काय तयार झाली याचं अत्यंत सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आहे। म्हणजे ज्या वेळेला आग्र्यावरून सुटका होते त्यावेळेला मदात्री मेहतर सारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेवरती तिथे झोपायला तयार होतोय। ज्या वेळेला इकडं पन्हाळ्याला वेढा घातलेला असतो सिद्धी जोहरनं त्यावेळेला तिथं शिवा काशीद नावाचा शिवा न्हावी तिथं स्वतःहून तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीमध्ये जाऊन कुठेतरी त्या सिद्धीला फसवण्याचं काम करत असतो। ते सांगायचं थोडक्यात काय आहे तर स्वतःचा जीव कशा पद्धतीनं अनेक मावळ्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बेहत्तर करून दिला हे सगळं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। विशालगडच्या दिशेनं जात असताना बाजींनी कशा पद्धतीनं लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून खिंड लढवली आणि त्याबरोबर काही मोजके मावळे होते ज्यांना माहित होते की आपलं आयुष्य संपणार आहे पण आमचा राजा जगला पाहिजे म्हणून राजांसाठी त्यांनी ते बलिदान दिलं। हे सगळं वर्णन जर त्या पुस्तकात असेल तर या पुस्तकाबद्दल चुकीचं म्हणायचा काय संबंध आहे? काय वाचलंय तुम्ही त्याच्यामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी छोट्या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचावा, सामान्यातल्या सामान्य माणसाला कळावा म्हणून पानसरेंनी ते पुस्तक लिहिलं। पण आज जर असे आमदार बरळणार असतील तर काय बोलावं? अहो तुमची काय भाषा,
3 लाख लोक तुम्हाला प्रतिनिधित्व तुम्ही करताय. आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं तुम्ही नेतृत्व करताय. साधारणपणे 3-3.25 लाख मतदारांचा तो मतदारसंघ असेल. त्या सगळ्या लोकांचं तुम्ही नेतृत्व करताय. तुम्ही एकट्याची नाही तर अख्ख्या मतदारसंघाची आणि राज्याची मान खाली घालायला लावताय. हे लक्षात येत नाही का तुमच्या? मागच्या वेळेला सुद्धा तुमचे पराक्रम काय कमी नाहीयेत. म्हणजे राहुल गांधींची जीप छाटून आणणाऱ्याला तब्बल 11 लाखाचं बक्षीस जाहीर करणारे तुम्ही स्वतः होतात. इतकंच काय तर काही वेळ दिवसांपूर्वी जर बघितलं असेल तर तिथं मुंबईतल्या आमदार निवासाच्या ठिकाणी ठीक आहे भाजी थोडीशी आंबलेली असेल किंवा काय म्हणून तिथल्या कर्मचारी असेल किंवा तो मॅनेजर असेल त्याला तुम्ही कशा पद्धतीनं हाणामारी करत होतात. ही तुमची योग्य ती म्हणजे काय म्हणतात कृती झाली का? आमदाराचं हे कार्य असतं का? म्हणजे हे आमदार आम्हाला कुठलं चांगलं काम केलं म्हणून कधी दिसतच नाहीत. या अशा सगळ्या वेगवेगळ्या कांडच्या माध्यमातून ते दिसत असतात. 1987 साली तुम्ही एका वाघाची शिकार केली म्हणून तुमच्यावरती आरोप अनेक करण्यात आलेले आहेत. खरं खोटं माहीत नाही पण तुम्ही ते जर केलं असेल तर मुक्या प्राण्यांना संपवणं किंवा अशा पद्धतीनं जंगली प्राण्यांना संपवणं याच्यामध्ये तुम्हाला पुरुषार्थ वाटतो का? प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे काय आज एखादा ठीक आहे मी म्हणेन की प्रकाशक असेल ऐकून घेतला म्हणून ठीक आहे परंतु तुम्हाला त्यावेळेला जर समोरच्या व्यक्तीने त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं असतं एखादा जर असता सटकलेल्या डोक्याचा तर आमदार म्हणून तुमची काय राहिली असती. ठीक आहे समोरचा माणूस वैचारिक होता संविधानिक दृष्टिकोनातून पुढे जाणारा होता म्हणून त्यानं ऐकून घेतलं. पण आमदार महोदय तुम्ही जे वागताय ते अत्यंत चुकीचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका मांडताय अत्यंत चुकीची आहे. या भूमिकेचं कधीही तुमच्या समर्थन होऊ शकत नाही. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पानसरेंबद्दल तुमच्या मनामध्ये तीळ मात्र सुद्धा आदर आहे असं अजिबात दिसत नाही. ज्या माणसांनी स्वतःचं आयुष्य समाजामध्ये काहीतरी क्रांती घडवण्यासाठी खर्ची घातले त्यांच्याबद्दल जर तुम्ही असं बोलणार असाल तर कोल्हापूरकर म्हणून तर कधीच त्या तुम्ही मला माफ करू शकत नाही. आणि स्वतः तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणत असाल तर असे वंशज आम्हाला कधीही मान्य नसतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा म्हणून तुम्ही जर मिरवत असाल तर मराठ्यांसाठी तिथं मनोज जरांगे पाटील रक्ताचं पाणी करतायत. अनेक मराठा सैनिक असतील जे रस्त्यावरती उतरून रातोरात अनेक कित्येक स्वतःच्या रात्री तिथं मैदानात बसून त्यांनी घालवलेले आहेत. मुंबईच्या दिशेनं जाताना हा शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी केलेला आहे. अनेक संघर्षाच्या यातना सोसून कुठेतरी हक्क मिळवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतायत. त्यामुळे एखाद्या कम्युनिटीचं नाव तरी बदनाम करू नका अशी विनंती असेल आमदार महोदयांना. परंतु या आमदार महोदयांचं हे म्हणणं पटत नाहीये योग्य वाटत नाहीये. मी विनंती करेन राज्य सरकारला स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना तुम्ही सुद्धा मानता विनंती असेल तुम्हाला अशा आमदारांना योग्य वेळेला योग्य ती काय म्हणतात लगाम घाला. या पद्धतीचं वागणं योग्य नाहीये. राज्य सरकार हे जर सगळं बघणार असेल पानसरेंच्या बाबतीतलं आपण सहन करणार असेल तर कोल्हापूरकर म्हणून आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रातली जनता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा जे आमदार ह्या अशा पद्धतीचा अपमान करत असतील तर आम्ही कधीही माफ करणार नाही. अशा जर आमदारांना वेळीच लगाम घातली गेली नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे सरकार उलथवल्याशिवाय इथली जनता शांत राहणार नाही. हे मी तुम्हाला धाडसानं सांगतोय. याला भले चेतावणी समजा. इतकंच आजच्यासाठी धन्यवाद.